नमस्कार. प्रभू श्री रामचंद्रांना परमवंदनीय दैवत मानून पूजन करणाऱ्या माझ्या रामभक्त बंधू भगिनींनो, श्रोत्यांनो आणि मैत्रिणींनो, अयोध्येच्या वर्णनापर्यंत आपण आलो होतो. लव कुश हे मुनिवेश तापसधारी दोन कुमार रामाच्या दरबारामध्ये आता रामगायन करू लागलेले आहेत. रामाने पौरजनांकडून ऐकलं की अशी ही दिव्य दोन मुनिकुमार रामचरित्र गात आहेत आणि त्यांच्या गायनामध्ये असलेलं सगळं कौशल्य तिथे सांगितलं गेलं आहे की गायनासाठी लागणारी सगळी अंग या कुमारांजवळ आहेत. गाण्यासाठी लागणारे द्रुत, विलंबित अशी जी काही 3 प्रमाणं असतात ती त्यांच्यामध्ये आहे. सप्तस्वरांवर यांचा पूर्ण विलक्षण पगडा आहे. ताल सूर यांचं उत्तम ज्ञान या कुमारांना आहे आणि तंतुवाद्यांचा मेळ कुठे कसे घालायचा ह्याचं उत्तम कौशल्य ह्या 2 पुत्रांकडे आहे. मधुर आवाज आहे आणि नवरसांचा उत्तम परिपोष ते योग्य ठिकाणी योग्य प्रकारे करीत आहेत. प्रत्येक रसाच्या ठिकाणी आवाजामध्ये चढउतार करणं. आनंदी गाणं असेल तर त्यांच्या चित्तवृत्ती बहरून येतात. करुण गाणं असेल तर त्यांच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू वाहतात. असे हे कायिक वाचिक सगळा अभिनय असलेले, मधुर स्वर असलेले असे हे 2 तापस अतिशय सुंदर आवाजामध्ये चरित्र गायन रामाचं करीत आहे. ही वार्ता रामाच्या कानावर गेल्यानंतर रामाने लक्ष्मण भरत शत्रुघ्नांना म्हटलं आहे की आपल्या अभिवृद्धीसाठी आपल्याला हे ऐकलं पाहिजे. आपल्या दरबारामध्ये आपण सगळे हे यांचं गायन ऐकूया. आणि मग त्या ठिकाणी राम दरबारामध्ये हे गाणं सुरू झालं आहे. गाण्याचा प्रारंभ या दोन्ही तापसकुमारांनी अयोध्येच्या वर्णनापासून केलेला आहे. वाल्मिकी रामायण म्हणा, तुलसी रामायण म्हणा आणि त्याच्या आधारावर काही काल्पनिक भाग घालून अत्यंत सुंदर असं अद्ययावत महाकाव्य जे आहे गदिमा रचित गीत रामायण, या सगळ्यांचा आपण थोडा उहापोह पाहत जाऊया. या ठिकाणी आता अयोध्येचं वर्णन करतात आहे. अयोध्या कोणाला माहीत नाही श्रोते हो. अयोध्येचं वर्णन करणं म्हणजे सूर्य आकाशात आहे हे दाखवण्यासारखं आहे. अयोध्या शब्दाचा अर्थ योद्धुम न शक्य, जिला युद्धामध्ये जिंकणं शक्यच नव्हतं अशी अयोध्या. इम्प्रेग्नेबल अशी अयोध्या होती. त्या अयोध्येच्या 4ही बाजूला अशी भक्कम तटबंदी होती. हे झालं त्या अयोध्येचं एक सामर्थ्य, विलक्षण सामर्थ्य. आता ही नगरी किती वैभव संपन्न होती, किती ऐश्वर्य संपन्न होती, किती सुसंस्कारशील होती. तिथे धर्म कसा 4 पायावर नांदत होता. सत्य, नीती हे कसे घरोघरी दिसत होते. असं ते सुंदर कृतयुगात असलेली ती अयोध्या नगरी. आणि त्या अयोध्या उत्तर प्रदेशात आहे. आपल्या सगळ्यांच्या तनामनात रुजलेली आहे आणि तिचं कधीही विस्मरण, त्या प्रभू रामचंद्रांसाठी आपल्याला अयोध्येचंही कधीही विस्मरण होणं शक्य नाही आहे. तर अत्यंत त्यावेळेला धनधान्य समृद्ध, ऐश्वर्य संपन्न अशी ही एक मोठी राजधानी होती. तिचं आपल्याला काही क्षेत्र पाहायची गरज नाही आहे. तिचं मोजमाप काय आहे, किती फूट लांब वगैरे काही नाही, पण खूप मोठा परिसर तिचा सांगतात की 30 कोस तिची लांबी असून 7.5 कोस तिची रुंदी आहे. आता या अयोध्येच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे 7-7 मजली राजप्रासाद होते असं वर्णन केलेलं आहे की ज्याप्रमाणे इंद्राची अमरावती नगरी, त्याप्रमाणे प्रचंड राष्ट्राचं पालनपोषण करणाऱ्या दशरथ राजाने या मनोनिर्मित अयोध्या नगरीला राजधानीच बनवलेलं होतं. अप्रतिम नगरी, काही कमीच नाही तिथे. तिथे वैभव आहे, तिथे ऐश्वर्य आहे, तिथे सुसंस्कार आहे, तिथे ज्ञान आहे, तिथे नीती आहे, तिथे पराक्रम आहे. अशी ही अयोध्या नगरी बळाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत अतुलनीय अशी ही नगरी होती. या नगरीचं वर्णन ते करत आहेत. लवकुश दोघंजणं त्या नगरीचं वर्णन करत आहेत. या नगरीची लोकसंख्या जर पाहायला गेलं
जेव्हा भरत रामाला भेटायला गेला वनात, तेव्हा त्यांनी किती सैन्य नेलं होतं याचा उल्लेख जर आपण ऐकला तर आपल्याला अयोध्येच्या लोकसंख्येची कल्पना करता येईल. सैन्याची म्हणा, लोकसंख्येची म्हणा. 9,000 हत्ती, एका हत्तीमागे 2 योद्धे, मग 60,000 रथ, एका रथामध्ये एक रथी एक सारथी, 1,00,000 घोडे, प्रत्येक घोड्यामागे एक स्वार, अशी एकूण 9,50,000 अशी ही सगळी सैन्याची संख्या सांगितली गेलेली आहे. ह्या सर्व संख्येचं पत्रक वाल्मिकी रामायणामध्ये दिलेलं आहे. तर अशी, आणि आता याच्या 5-6 पट जेवढीही संख्या इथे सांगितली आहे राजधानीतली, त्याच्या कमीत कमी 5-6 पट संख्या अयोध्या नगरीमध्ये होती. त्यामुळे अयोध्येची लोकसंख्या, तिचं बलाबल आपण याची उत्तमरित्या कल्पना करू शकतो. तर अशी ही अयोध्या नगरी आहे. याचं गदिमांच्या प्रतिभेने उत्तम वर्णन केलेलं आहे. एक ओळ फक्त आपण पाहत जाऊ. सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. सरयू तीरावरी, संस्कृतमध्ये असं काव्य केलं गेलं आहे. सरयू तीरे स्थितम अयोध्या मनुरचितम नगरम, अयोध्या मनुरचितम नगरम. कशी होती होई नगरी? जिथे आमचे प्रभू रामचंद्र जन्मले, जिथे मोठे झाले, ज्यांच्या नावाने जगाच्या इतिहासात अयोध्या अजरामर झाली, ती आज तागायत आहे, त्या अयोध्या कशी होती हो? त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर, मधुन वाहती मार्ग समांतर, रथवाजी गजपथिक चालती नटुनी त्यांच्यावरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. किती लोक आनंदित होते बघा तुम्ही. घराघरावर रत्न तोरणे, अवती भवती रम्य उपवने, त्यात रंगती नृत्य गायने, मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरी परी. अलका नगरी म्हटली हो. केवढा आनंदाचा जल्लोष होता तिथे दैनंदिन जीवनामध्ये, कारण तिथे राम अवतरले होते. प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श त्या नगरीला झालेला होता. अशी ही अयोध्या नगरी, आणि या अयोध्या नगरीचं वर्णन हे करत आहेत. अशा या अयोध्या नगरीचं वर्णन करत असताना श्रोते तल्लीन होऊन ऐकत होते. आणि मग त्यांनी सुरुवात केली सांगायला, त्या तापसकुमारांनी, की त्या नगरीचा एक राजा होता, दशरथ. एवढं मोठं विराट राष्ट्र तो जो अगदी अत्यंत समर्थपणे सांभाळत होता, असा हा दशरथ राजा होता. आता ह्या दशरथ राजाचं सामर्थ्य त्याच्या नावामध्येच आहे. अयोध्या ही शत्रूंना अभेद्य हे तर आपण पाहिलंच. पण आता हा जो दशरथ राजा होता, या दशरथ राजाला एक फार मोठी चिंता होती. आता ह्या चिंतेचं कारण असं होतं की दशरथाला वयाची 60 वर्ष पूर्ण झाली तरी त्याला अपत्य नव्हतं. आता आश्चर्य वाटेल, वयाची 60 वर्ष म्हणजे वार्धक्य म्हणतो आपण, पण ते कलियुगातलं वार्धक्य. त्या काळामध्ये 60 वर्ष म्हणजे जास्त नाहीत, कारण त्यावेळीस लोकांच्या आयुष्याच्या मर्यादा प्रदीर्घ होत्या. आषोडशात 70 वर्षपर्यंतम यौवनम असं वात्स्यायन सूत्रात सांगितलेलं आहे. 16 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंत तारुण्य असं सांगितलं आहे. त्यामुळे 60 वर्ष झाल्यावर दशरथाला चिंता वाटू लागली की आता 10च वर्ष मी तरुण आहे, मला पुत्रप्राप्ती नाही आहे. चिंता वाटायला लागली त्याला. म्हणून मग त्याने असं ठरवलं की आपल्याला काहीतरी आधी अश्वमेध यज्ञ करावा लागेल. आणि अश्वमेध यज्ञामध्ये एक पुत्र काम इष्टी नावाचा विधी आहे. इष्टी म्हणजे विधी. पुत्राच्या इच्छेने केलेला विधी त्या अश्वमेध यज्ञात आपल्याला करावा लागेल असं दशरथाने वसिष्ठांना विचारलं. वसिष्ठ त्यांचे कुलपुरोहित होते. आणि मग त्या यज्ञाची एक तयारी करायची सुरुवात झाली. पुत्र कामेष्ठी यज्ञ करायचा ठरला. त्याच्या आधी अश्वमेध यज्ञाला सुरुवात होणार होती. आता श्रोते हो, हा अश्वमेध यज्ञ म्हणजे केवळ यज्ञ नव्हता. या यज्ञामध्ये एक जागतिक परिषदच होणार होती. जगातले, विश्वातले, देशोदेशीचे सामर्थ्यशाली सम्राट या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेले होते. आणि रावणवधाचं राजकारण हाच या जागतिक परिषदेचा मुख्य हेतू होता.
वर दिसायला हा अश्वमेध यज्ञ होता, पण रावणाने त्राही भगवान सगळ्यांना करून सोडलं होतं. आणि रामजन्माच्या पूर्वीच या अश्वमेध परिषदेमध्ये ही योजना ठरणार होती की रावणाचा वध कोण आणि कसा करेल. म्हणून जागतिक परिषद होती ही. जरी तो वर अश्वमेध यज्ञ असला तरी हे अयोध्या आणि हा जो अश्वमेध यज्ञ आहे हा जागतिक उलाढालीचं मोठं केंद्र होतं. आणि अयोध्या हे जागतिक उलाढालीचं सगळ्यात प्रमुख असं केंद्र झालं होतं. इथे व्यापार उद्योगसुद्धा मोठ्या प्रमाणावर चालायचं. म्हणून हा जो यज्ञ होता अश्वमेध यज्ञ, तो मुळात रावणवधाची योजना करण्यासाठी बोलवलेली एक जागतिक परिषद होती. आता ह्या जागतिक परिषदेमध्ये अनेक राजांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. आणि मग एक तो विषय सुरू झाला की रावणाचा वध कोण करेल. तेव्हा साक्षात विष्णू त्या ठिकाणी प्रकट झाले आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की मी ही जबाबदारी घेईन. मी या वंशामध्ये इक्ष्वाकू वंशात जन्म घेईन आणि मग माझ्या पाठोपाठ सगळी वानरसेना जन्माला येईल. मग ते माझेच सोबती असतील. त्याच्यामध्ये इंद्र असेल, अग्नी असेल, नील असेल, वरुण असेल, सगळे हे जे देवदेवता आहेत पंचमहाभूत ही माझ्यासोबत वानर रूपामध्ये जन्म घेतील आणि आम्ही सगळे मिळून रावणाचा वध करणार आहोत. आता कोण कुठल्या रूपात जन्म घेणार आहे हे पण आपल्याला ऐकायचं आहे की विष्णूंनी रामाच्या रूपात जन्म घेतल्यावर हनुमान कोण असणार आहे, अग्नी कोण असणार आहे, वरुण कोण असणार आहे, असे सगळे नल नील हे कोण कोण जन्म घेणार आहे. आधी मेरुमणी श्रीराम जन्म घेतील आणि त्यांच्या मागून हे सगळी वानरसेना जन्म घेणार आहे असं सांगितलं गेलं त्या ठिकाणी. आणि ती योजना ठरली की असा असा रामाचा जन्म होणार आणि रामाबरोबर इतर वानरसेना जमून रावणाचा वध भविष्य काळामध्ये केला जाणार. आता त्यामध्ये जरी तो वरवर अश्वमेध यज्ञ दिसत असला तरीसुद्धा तिथे अनेक प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम चालायचे. मग तिथे गायन असेल, वादन असेल, नृत्य असेल, नंतर त्याच्यामध्ये आणखीन जादूचे खेळसुद्धा चालायचे. कारण देशोदेशीचा जनसंमर्द आलेला असायचा. पण मुख्य जी जागतिक परिषद होती ती एका विशिष्ट दालनामध्ये विशिष्ट राजांच्या निमंत्रणातच ती केली गेली होती आणि तिथे ही योजना ठरलेली होती. म्हणून लक्षात घ्या की अयोध्येचा अश्वमेध यज्ञ ही एक जागतिक उलाढालीचं केंद्र होतं. जागतिक परिषद होती, एक राष्ट्रीय परिषद होती ती. आता ठरला मग तो अश्वमेध यज्ञ करायचा ठरला आणि त्यामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ पण पुत्रकामेष्टी नावाचा विधी पण करायचा ठरला. आधी अश्वमेध यज्ञ, त्यामध्ये जागतिक परिषद आणि मग पुत्रकाम इष्टी हा यज्ञ. तो यज्ञ चालू असताना साक्षात इंद्राने पाठवलेला एक अग्निपुरुष पायस घेऊन तिथे आलेला आहे. अग्नीमधून निर्माण झाला वगैरे त्याच्यापेक्षा इंद्राने पाठवलेला एक दूत अग्नीसारखा होता. तो लाल बुंद रंगाचा, त्याच्या त्या जटा सुंदर तेजाने चमकणाऱ्या, डोळे असे तेजपुंज असा तो एक इंद्रपुरुष त्या ठिकाणी पायस घेऊन आलेला आहे. त्या यज्ञातनं तो जन्माला आला म्हणण्यापेक्षा दशरथ राजाला नजराणा म्हणून त्यांनी तो पायस आणलेला आहे. आता पायस देवनिर्मित पायस आहे हा पुत्रकामेष्टी यज्ञात तयार केला गेला. आता तो कसा तयार केला गेला? त्याच्यामध्ये साळीचे तांदूळ असतात, गाईचं दूध असतं, या व्यतिरिक्त सोम आणि इतर पुत्रदायक वनस्पतींचे रस घालून तो सिद्ध केलेला असतो. आजकाल विवाहामध्ये तो विधी करतात, ज्याला आपण अठ्ठांगुळ म्हणतो, त्याच्याऐवजी तो पुसवन विधी असतो. त्यामध्ये पिंपळाच्या पानाचा रस वगैरे पुरचुंडीतनं पिळून त्या मुलीच्या नाकामध्ये घातला जातो. असं काहीतरी इथे दिलं आहे वाल्मिकी रामायणात की इथे देवनिर्मित पायसामध्ये साळीचे तांदूळ असतात, गाईचं दूध आणि सोम ही पुत्रदायक वनस्पती तिचा रस घालून सिद्ध केलेला हा पायस असतो. तर वैद्यानेसुद्धा ह्याला दुजोरा दिलेला आहे. इंद्राकडून आलेला एक रक्तवर्णी पुरुष तो पायस घेऊन येतो. असा हा शमी वृक्षावर अश्वत्थ वृक्ष वाढतो. शमीचा जो वृक्ष आहे, आपण दसऱ्याला शमी वृक्ष, त्याच्यावर जो अश्वत्थ वाढतो त्या अश्वत्थाच्या पंचांग सेवनाने 100% पुत्रप्राप्ती होते असं अथर्व वेदात सांगितलेलं आहे.
सगळ्याला प्रमाण आहेत. शमीम अश्वत्थ आरूढस्तत्र पुसवनं कृतं तद्वै पुत्रस्य वेदनं तस्त्रीश्वाभरामसी. म्हणजे शमी वृक्षावर अश्वत्थ उगवतो आणि तो पुत्र उत्पन्न करण्याचं साधनच निर्माण केलेलं आहे. पुत्रप्राप्तीचं ते उत्तम साधन आहे, ते आम्ही स्त्रियांना देतो असं ह्या अथर्ववेदात सांगितलेलं आहे. असा तो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केलेला पायस त्या इंद्राने पाठवलेला अग्निपुरुष या ठिकाणी घेऊन आलेला आहे. विविक्षित वनस्पतींच्या सेवनाने मुलगाच होतो आणि विविक्षित वनस्पतींच्या सेवनाने मुलगीच होते असं ज्ञान त्या काळामध्ये लोकांना होतं. मुलगाच हवा असेल तर पुंसवन विधी करायचे, मुलगीच हवी असेल तर स्त्रैषूयम विधी करत असत. असं हे ज्ञान होतं श्रोते हो त्या काळामध्ये. असं हे पायस त्या ठिकाणी आलेलं आहे आणि ते पायस प्रसन्न होऊन त्यांनी दशरथाला दिलेला आहे आणि म्हणतोय तो, दशरथा तुझ्यासाठी आणि तुझ्या 3 राण्यांसाठी मी हा नजराणा भेट आणला आहे. दशरथा घे हे पायसदान, दशरथा घे हे पायसदान. अतिशय आदराने विनम्रतेने त्यांनी ते पायस दिलेलं आहे. संस्कृत याचा अनुवाद असा आहे, क्षितिपते स्वीकुरु क्षीरमिदं क्षीरमिदं उपस्थितिं मे तवाध्वरेऽस्मिन् मन्ये बहुमानं क्षितिपते. तव यज्ञाची होय सांगता तृप्त जाहल्या सर्व देवता, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान. असं म्हणून ते पायस दशरथाला अर्पण केलं आहे. दशरथाने त्याची कशी वाटणी केली ते पुढच्या प्रवचनात बघू. इत्यलम.